उत्साही नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या पुढाकारानं लोहा शहरात स्वच्छतेकडे मोठी झेप. आमदार चिखलीकर यांच्या हस्ते 3 स्वच्छतागृहांचं भूमिपूजन. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला दिलासा. आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क. आता बातमी विस्तारानं. लोहा शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्वच्छतेच्या समस्येला अखेर सकारात्मक दिशा मिळाली असून शहरात 3 ठिकाणी आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचं भूमिपूजन लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहर नगराध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या स्वच्छता व मूलभूत सुविधा सुधारण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यांच्या सक्रिय पुढाकारामुळे शहर विकासाच्या दिशेनं एक ठोस पाऊल उचलला गेलंय. यावेळी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर, उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की शहरातील वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गरज लक्षात घेता स्वच्छतागृहांची उभारणी अत्यंत आवश्यक होती. नगराध्यक्ष व त्यांच्या टीमनं स्वच्छ, सुंदर आणि हरित लोहा घडवण्याचा संकल्प केला असून त्या दिशेनं ही सुरुवात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरात विविध कारणांनी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांचा अभाव भासत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. तसेच शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रसंगी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नगरसेवक भास्कर पवार, केशवराव मुकदम, हरिभाऊ चव्हाण, अविनाश पवार, सतीश निखाते, केतन खिल्लारे, इरबाब पवार, तुकाराम दाढेल, सदानंद तेलंग, मारुती जंगले, श्रीकांत मंजलवाड, राजू बोडके, दत्ता वाले, दत्ता शेटे, गणेश बगाडे, माजी सभापती खुशाल पाटील, गंगाधर महाबळे, भानुदास पवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लोहा नगरपालिकेच्या वतीनं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छतेच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट सय्यद फेरोज मणियार, जनतेचे मत न्यूज नेटवर्क, लोहा, नांदेड. स्वरूपात 3 जरी असले तर येणाऱ्या काळामध्ये जिथं आवश्यकता असेल तिथं घेऊ. तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या जनतेची सोय झाली पाहिजे. घाणीचं साम्राज्य कमी झालं पाहिजे. आपण बघितलं की आता निवडणुका झाल्याच्या नंतर मागच्या अनेक वर्षापासूनची जी घाण होती ती